हॅलो 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 हा बस तिथे एवढं तरी होते हॅलो हॅलो ठीक एक मिनिट हॅलो हॅलो
सुस्वागतम रंगदेवता आणि रसिक श्रोत्यांना विनम्र नमस्कार करून आज या ठिकाणी प्रभू परशुरामाच्या कृपा आशीर्वादाखाली असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या
आनंदात साजरा होतोय आणि त्याचं औचित्य साधून त्या परमेश्वराचं नामस्मरण व्हावं या एकमेव हेतूने त्यांनी या ठिकाणी आज हा डबलवारी भजनाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केला. त्याबद्दल मी सर्वप्रथम माझ्या मंडळाच्या वतीने या काशी विश्वेश्वर मंडळाचे लाख लाख आभार मानतोय, सर्वांना धन्यवाद देतोय. त्याचबरोबर एक थोडक्यात आमची ओळख सांगतोय. मी स्वतः बुवा प्रथमेश संक्रांत जनक, मुक्काम कुंकावर, तालुका देवगड आणि जिल्हा सिंधुदुर्ग आणि सध्या सुखवस्तीसाठी राहणार डोंबिवली. त्याचबरोबर आज आम्हाला जे पक्वास साथ करतात ते सन्माननीय आमचे सर्व मित्र अमेयजी गावकर आणि त्याचबरोबर आज आम्हाला दगात आपला साथ करतात ते सन्माननीय सत्यम रासप, त्यांचे सुद्धा आभार मानतोय, त्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी जे आम्हाला प्रतिस्पर्धी बुवा म्हणून लाभले आहेत ते आमचे सन्माननीय परममित्र बुवा सतीश बुवा कार्लेकर, त्यांचे सुद्धा आशीर्वाद घेतो, त्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर त्यांना पक्वास साथ करतात ते सन्माननीय पक्वासवादक पार्थ बेद्रू, त्यांना सुद्धा आभार मानतोय. त्याचबरोबर एखादा डबलवारी भजनाचा कार्यक्रम म्हटला की त्या ठिकाणी भजनी कलाकार हे येतच असतात. त्यामध्ये सन्माननीय बुवा अजित बोबाटे बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय आणि बुवांना विनंती करतोय त्यांनी इकडे खुर्चीचा मान राखायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी प्रसाद नरसाळे बुवा सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय, त्यांना धन्यवाद देतोय. त्याचबरोबर या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय यतीनजी तावडे साहेब, खजिनदार सन्माननीय शैलेंद्र कदम साहेब, त्याचबरोबर प्रमुख कार्यवाह सन्माननीय संदेश राणे साहेब ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानते. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांचा साऊंड सर्व्हिस आम्हाला लाभला आहे ते म्हणजे सन्माननीय सचिन राणे साहेब, त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि विद्येचे आराध्य दैवता सरस्वती माता आणि गणपती गजाननाला वंदन करून माझी ग्रामदेवता सांगेश्वराच्या नतमस्तक होऊन इथल्या स्थानदेवतेच्या चरणी नतमस्तक होऊन त्या काशी विश्वेश्वराचे आशीर्वाद घेऊन परस्त्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आजच्या आपले सातवे बाईला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. काय टाळ्यांची साथ मात्र नक्की करा, कारण प्रेक्षक वर्ग कमी असलो तरी का गर्दी किती आहे त्याच्यापेक्षा ते बघणारे दर्दी किती आहेत, बरोबर की नाही? तो कार्यक्रम बघणारे दर्दी किती आहेत, त्यामुळे तुमच्या टाळ्यांची प्रतिष्ठा ही आमच्या दोघांना म्हणजे काहीतरी आम्ही हे चांगला करून गेला अशी आमचा एक दाद भेटत. एकदा जोरदार टाळ्यातील बुवांसाठी सुद्धा वाजवा, कारण अतिशय सुंदर सुरुवात भजनाची म्हणजे भजन रूपी बुवांनी केलेली आहे. मागे काय बोलले नाही, फक्त मध वालो तेवढं बोलले. आमच्या तिकडे मधवाले येतात, ठीक आहे. बुवानी सांगितलं की मोठा भाव मी आहे, त्यामुळे आज बुवा काय बोलते ते ऐकून घ्यायचा असू दे. पण ज्या कामासाठी आलो ते म्हणजे त्या परमेश्वराचं नामस्मरण, कारण सकाळपासून तुम्ही लोक आहे पूजा अर्चा करतात त्या परमेश्वराच्या प्रती, बरोबर की नाही? म्हणजे त्या परमेश्वराचं नामस्मरण काहीतरी पहिला झाला पाहिजे. बाकी मनोरंजन 100% होणार. बुवानी सांगलं नाही की सिनियर बुवा मी आहे, असू दे बुवा, असा काय नाही, जगात असं जमता तसा करता नाही. पण आल्या आल्या एक स्तुत्य कार्यक्रम म्हणजे जवळपास मकवटा एवढ्या सोसायटीने जो कार्यक्रम या ठिकाणी बुवा एवढं मोठं या कार्यक्रमात उद्घाटन. तर तुमच्या या मंडळासाठी एकच सांगेन की ना नावासाठी ना पैशासाठी, ना नावासाठी ना पैशासाठी हे काशी विश्वेश्वर मंदिर घडतंय ते फक्त आणि फक्त त्या परमेश्वराच्या सेवेसाठी, त्या परमेश्वराच्या सेवेसाठी, परमेश्वराच्या सेवेसाठी असू दे. पुरुष वर्गांपेक्षा जास्त बुवा या ठिकाणी महिला वर्ग, कारण शक्यतो ह्या काही बघून मिळत नाही. पुरुष वर्ग जास्त इलेलो असता, महिला वर्ग कमी प्रमाणात. म्हणजे आमच्या तिकडे कोकणात जेव्हा बाऱ्या असतात
महिला वर्ग कमी पुरुष वर्ग जास्त असते. म्हणजे ही परिस्थिती आज काहीतरी बदललेली दिसतात. बरा सध्या महिला वर्गांना सगळीकडे ह्या 1500 रुपये सुद्धा त्यांच्यात भेटतात. बरोबर की नाही? तुम्ही जर एखाद्या टीव्हीवर तुम्ही जर टीव्हीवर बघलात ना तर साधारण पावडर बनायची आहे. पाव कुठली पॉन्ड्स पावडर लगाव खूबसूरती पाव. एखादी फेरन लवली येतात काय फेरन लवली लगाव खूबसूरती पाव किंवा डव साबण लगाव खूबसूरती पाव. सगळं येतात कोणासाठी? महिला वर्गांसाठी. आणि बुवा आमच्यासारख्या पुरुष वर्गांसाठी काय येतं माहिती आहे का? इजगाड लगाव उजली बघाव. म्हणजे ही काहीतरी परिस्थिती असू दे. अतिशय सुंदर या ठिकाणी वातावरण आल्यानंतर अतिशय चांगला वाटला. त्या परमेश्वराचं नामस्मरण करूया आणि नंतर 100% बुवा जे काय माका बोललेत त्याचं 100% प्रत्युत्तर करणार. आणि पूर्ण तोंड लावूनच बोलतोय. हॅलो हॅलो, आवाज येत असलो तर सांगा. कमी येत. हॅलो हॅलो, त्याचा पण आवाज थोडं कमी ठेवलेला. हॅलो, आता येता ना? जिंकण्याचा मोह नाही, जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, हे गणेशा सुटती गाठी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी, सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावरी स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी. वेदनेचा स्वामी, कामामध्ये सावरी स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी. वेदनेचा आवडी गायनाची प्रभूला, मनी आवडी गायनाची प्रभूला, मणी आवडी
गायनाची प्रभूला आणि आवडी गायनाची प्रभूला करी सुस्वरे नित्य जो गायनाला हरी सुस्वरे नित्य जो गायनाला करी सुस्वरे नित्य जो गायनाला हरी सुस्वरे नित्य जो गायनाला तपाच्या त्वरे संकटाते निवारी तपाच्या त्वरे संकटाचे निवारी तपाच्या त्वरे संकटाते निवारी तपाच्या त्वरे संकटाचे निवारी तुझवीन शंभो मज कोण तारी नवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी नवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी 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 कुंडली गावदे श्री पंढरीनाथ श्री संत ज्ञानेश्वर श्री गुरु दत्तात्रय श्री गांगेश्वर श्री रामेश्वर श्री गुणकेश्वर श्री वीरेश्वर श्री रवळनाथ श्री गणपती गजानन आई कालिकाई माते तुझा आई पावलाई आई नवलाई आई जुगाई आई कवळाई रंगदेवते माते तुझा हैसुल्या ठिकाणदारा तुझा हरी हर 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 छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी बजरंग श्रीमान गुरु तानाजी कदम श्रीमान गुरु सुशील गोठणकर बुवानी अतिशय सुंदर या ठिकाणी नोटेशन बुवा आम्ही पण त्रिकालाच घेता सध्या काय जास्त प्रॅक्टिस करायला भेटली नाही पण ज्या ज्या ठिकाणी जाते ना बुवा त्या ठिकाणी भजनाच्या सुरुवातीकच एक वाक्य माझं असतं की तुम्ही आत्ताच्या ह्या युगात काय करा अथवा नका करू बुवा वाक्य बघा काय करा अगर नका करू पण आपल्या घरात जे परमेश्वर रूपी आई वडील आहेत ना त्यांची सेवा तुम्ही कधी सोडू नका. तुमका ह्या जगात कायच कमी पडणार नाही. तुमच्या घरातले फक्त आई वडिलांची सेवा तुम्ही करा. बाकी तुमका खायच्या देवात जाऊची गरज नाही. कारण कुठलोच देव सांगत नाही की माझ्या पायाकडे, बरोबर की नाही आजी, कुठलो देव सांगता का आमका की माझ्या पायाकडे नारळ आणून ठेव, शाल आणून ठेव नाही. पण आपण काय करतो की आपण जे दगडात देव शोधत बसतात आणि आपल्या घरात जो आहे ना आई वडील रूपी देव, तो देव आपल्याला कधी दिसत नाही. म्हणजे माझा हाय आता तरुण वर्ग जे आहेत आता ते तिकडे आहेत,
ते काम करतो. पण त्यांचं मला एकच सांगणार की आपल्या घराचे आई वडील आहेत. कारण आता आपण जेव्हा पंढरपुरात जातो बुवा, आपण जेव्हा पंढरपूरला जातो तेव्हा जी पांडुरंगाची जी मूर्ती आहे ती कुठल्या कारागिराने बनवलेली किंवा घडवलेली नाही. पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होतो आणि पुंडलिकाच्या भेटीसाठी कोण आले? पांडुरंग आले. आणि तेव्हा पांडुरंगाने काय सांगितलं की मी तिच्या भेटीला आलो. तेव्हा पुंडलिकाने काय केलं? आपल्या हातातली वीट मागे फिरकवली, पुन्हा माझ्या आई वडिलांची सेवा चालू. बरोबर की नाही? म्हणजे आई वडिलांच्या सेवेसाठी तो पांडुरंग योग्य 28 उभं राहू शकतात, तर आपल्या ह्या जगात कायच कमी पडणार नाही. बरोबर की नाही? म्हणजे ह्या जगात जर काय मोठं असत तर ती फक्त आणि फक्त आपल्या आई वडिलांची सेवा आहे. कारण जेव्हा आपल्याकडे सगळी सुख असतील, पैसो असत, गाडी असत, सगळं असत ना, तेव्हा आपल्या मागसून भरपूर जग धावत. बरोबर की नाही बुवा? त्या पैशाच्या मागसून, त्या गाडीच्या मागसून भरपूर जग धावत. पण जेव्हा आपल्या हातात फुटी कवडी सुद्धा नसत ना, एक पैशाची कवडी किंवा आपल्याकडे काय नसत ना, तेव्हा तुमच्या मागे जर कोण ठामपणे उभं असत तर तो तुमचं फक्त आई आणि वडीलच असत. बरोबर की नाही? पटला तर सगळ्यांनी आपल्या आई वडिलांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. म्हणजे मी ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी सगळ्या तरुण वर्गांना माझं एकच सांगणं असतं की आपले आई वडील तुम्ही मोठे करा. बाकी तुमका ह्या खायच्या देवाजवळ जाऊची गरज नाही. कारण आपलं गणपती बाप्पा आपण म्हणतो त्यानं सुद्धा काय केलं? कारण देवांची शर्यत लागली. बरोबर की नाही बुवा? कशाची? पृथ्वी प्रदक्षिणा करायच्या 3 प्रदक्षिणा सगळ्यांचे. म्हणजे कार्तिकेचं वाहन मोर, इंद्राचं वाहन काय? हत्ती, ऐरावत. त्याका वाटला हो गणपती बाप्पा काय उंदीर घेऊन आमच्या पुढे धावतलो हा. बरोबर की नाही? पण शेवटी त्या गणपती बाप्पाने काय केलं माहिती आहे? आपले आई वडील कोण? शिवशंकर आणि पार्वती त्यांच्या भोवती 3 प्रदक्षिणा मारला आणि तेका काय झाला की पृथ्वी 3 प्रदक्षिणा मारल्यासारखे झाले. म्हणजे गणपती बाप्पा सुद्धा आपल्या काय सांगितलं नाही की ह्या जगातलं सर्वश्रेष्ठ कोण असत तर ते फक्त आणि फक्त आपले आई वडील. बरोबर की ना? असू दे बुवा, ह्याच मी सांगेन. कारण तरुण वर्ग या ठिकाणी आहे. आता ही आमची ताई इकडे बसते. तर तरुण वर्गात माझं सांगणं एकच आहे की तुमका जर काय करता येत नसेल तर करू नका, पण आपल्या आई वडिलांची मान 4 चौघात काहीतरी शर्मेत खाली जाईल असा कृत्य तुम्ही काही करू नका. कारण काय असतं, एखाद्या वेळी आपलं आऊस नाही तर बापूस अशा प्रसंगाच्या ठिकाणी जात असताना थयच कोणतरी एक माणूस म्हणतं, हे तो बघ आमच्या पोरानं असा केला. म्हणजे थय आपल्या आवशी बापसाची मान काहीतरी खाली होता. असा कृत्य कोणी करू नका. एवढाच माझा ह्या बारीच्या माध्यमातून बुवा सांगणार. आणि ह्या सांगण्याचा जर बुवा एखादं कोणतरी ऐकलो तर आजची बारी केली तर मला साध्य फळ भेटणार त्याला. असू दे. बुवानी परत काय सांगितलं नाही की सुरुवातीक डेचा काहीतरी सांगितलं नाही की हग डे, किस डे. बुवा काय नाही बुवा पण नंतर केले होते. तुमका खरा सांगतोय बुवा, आईच्या यात पटवला होता बुवा. काय झाला? सध्या काळ्यांना कोण मार्केट नाही, काळ्या लोकांचा. तुमचा तर झाला म्हणून सुटला, आम्ही दगावलेला. अहो असाच झाला. काय झाला माहिती? एक पोरगो ना, एक पोरगो आजी तुझ्या माहितीसाठी सांगतात. एक पोरगी बघू गेलेलो होतो. चांगलो म्हणजे राजपिंड पोरगो, चांगलो देखणो बिकणो एकदम. आणि पोरगी बघू गेलेलो असताना झाला काय की म्हणजे पोरगो पसंतीलो, सगळ्यांना पसंतीलो झाला. म्हणजे जवळपास ठरल्यातच झाला. तवसर काय झाला? थोडक्यात तिची आऊस, त्या पोरीची आऊस बाहेर इल्याबरोबर तिला पोरगं बघतला आणि ती चक्कर येऊन पडली. झाला बाबा. तिका 2-3 कांदे लावून तिका थाऱ्यावर आणलानी, 2-3 कांदे लावून तिका थाऱ्यावर आणलानी. आणि नंतर तिका विचारल्यानी, घे बाय झाला काय? पोरगं ते एवढं चांगलं दिसता. ती म्हणता, झाली तरी माझी पोरगी भिकाऱ्यात दे, पण ह्याला देणार नाही. सगळी तिची समजूत घालतात, पोरगं एवढं चांगलं झाला काय? ती सांगता, आजपासून 20 वर्षापूर्वी जो पोरगो माका बोलून गेलेलो, आज माझ्या पोरगी बोलून गेलो. म्हणजे ही काहीतरी परिस्थिती आहे बुवा. गाववाल्यांना सध्या कोण पोरगी जाऊन मागत नाही. सगळे गाव आपले मुंबईत मध्ये गाव वसाड परत चाललेले. बरोबर काय बुवा? गावाकडे कोण आहे तुमच्या? फणस गावात तरी हा कोण? आमच्या कुलकर्णी बोलतात. हो, म्हणजे ही परिस्थिती आहे. गाववाल्यांना कोण पोरगी देत नाही. पोरगी गाव नव्हतच का त्या. बाकी बुवानी माका काहीतरी म्हटलं नाही की याचो का मत वालो. असू दे, ठीक आहे, मी तुमका काय बोलणार नाही त्याच्यावर.
तर काय सांगूचा विषय काय होतो की नाही मग दादा माझो आत्महत्यावर दादा एक बोललो की आपण गप राहायचा पुढे बोलायचं ना दादाचं. तर मी पण यात पोरगा पटवलं होतं पण त्याची अट काय होती, अरे प्रथमेश मला अशा ठिकाणी घेऊन चल ज्या ठिकाणी आजपर्यंत कुठलाही प्रियकर आपल्या प्रियसीला घेऊन गेलं नाही. मी सुद्धा विचारत पडलोय की हा पोरा न्यायचा खर, हा विचारत पडलोय की हा पोरा न्यायचा खर. शेवटी बुवा काय केलं माहितीये काय, माझी स्कूटर काढलं, एका गाडीवर बसवलं आणि त्याचे डोळे बांधले आणि घेऊन एका चौकार बसवलं. चौकार बसवलं त्या पोर पण तसलाच हो म्हणता प्रथमेश वातावरण म्हणता एकदम चांगलं आहे. पोर पण तसलाच भेटलेला, वातावरण चांगलं आहे, त्याला चौकार बसवले पण म्हणता अरे प्रथमेश मला हे अंदाज कुठे, मला हे अंदाज कुठे. संसार तिच्या डोळ्यावरची पट्टी खुललं, पट्टी खुलून त्याला सांगले गो ह्या मसवटा, त्या म्हणता मसवटा अगो म्हणता लोकांका ह्या बघासाठी मरूच लागता, मी तुका म्हणता मसवट्या जिथे पण आणलं. गावापासून काय खायचा पोर माझ्या भानगडीत पडत नाही. पण तुमच्या माहितीसाठी एक म्हणजे बुवा हॅलो जरा थांब काय हा त्या दिवशी बारीक आवाज झाली, त्याच्या अचानक मध्ये ताप येतो बुवा, आवाजाचा पण थोडा प्रॉब्लेम झालेला म्हणजे ट्रॅव्हलिंगमुळे मुंबई गाव त्याच्यामुळे थोडस प्रॉब्लेम झाला. तर काय विषय होतो बुवा, काय त्या पोराचं राहू दे, जास्त भुकल्याचा पोरा असू दे. बुवांचा पण असाच होता, बुवांका पण कोण मिळत नव्हता पहिला. म्हणजे काय होय, बुवा जेव्हा त्या पोरा विचारात जाय ना, काय बुवा जेव्हा त्या पोरा विचारूक जाय ना तेव्हा त्या पोर एकच गाणं म्हणे काय, धीरे धीरे से मेरे जिंदगी में आना, धीरे धीरे से मेरे दिल को चुराना. असा गाणं म्हणी बुवांका काय म्हटला की पोर म्हणता ज्या काय करूचा त्या सगळा धीरे 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 करता करता 1-2 वर्ष गेली, 3 वर्ष गेली. 3 वर्ष बुवा ते का विचारत गेले आय लव्ह यू विचारू गेले, पण जाऊन बघतात तर ती 2 पोरांची हाऊस. म्हणजे ही परिस्थिती आहे. असू दे, बाकी जास्त काय बुवा तुमचा बोलणार नाही मी, मोठा भाव असू दे. त्या परमेश्वराचं नामस्मरण करूया. बाकी मनोरंजन काय बुवा सुद्धा करतीलच, कारण अगोदर बुवांका सुद्धा काय करता येत नव्हता. शेवटी मी बुवांका एक ह्या दिलंय, काय सल्लो दिलाय बुवा की बुवा तुम्ही लग्न करा. आता बुवांका कपडे धुता येतं, भांडी घासता येतं, जेवण करता येतं, आता सगळं करता येतं. बरोबर की नाही बुवा? असू दे, आमची सुद्धा डोकरा खोपरा साकटाची आहे दादू. त्या परमेश्वराचं नामस्मरण करूया. बुवानी जय जय रामकृष्ण हरी घेतला. आपण त्या काशी विश्वेश्वराचं शिवशंकराचं भजन या ठिकाणी सादर करूया. त्याचबरोबर त्या ठिकाणी बघा, जो आज आम्हाला पक्वासात करतोय तो अमेय गावकर, त्याचा 12 वाजून गेले ना, हो, त्याचाच वाढदिवस आहे. तर त्याचा आमच्या मंडळाच्या वतीने, बुवांच्या वतीने, सर्वांच्या वतीने त्याच्या उदंड आयुष्य त्याला लाभो अशी त्या काशी विश्वेश्वराच्यांनी प्रार्थना करतो. त्याला विश नंतर करूया गाण्यातून. आता परमेश्वराचं नामस्मरण. पेटीचा आवाज येता ना तुमका बाहेर?